बुडालेलं जहाज शोधत होते, पण सापडलं 10,000 वर्ष जुनं रहस्य की हे निसर्गाने स्वतःहून केलेलं नाहीये. हे नक्कीच एलियन्सनी बनवलं असणार, कारण खोल पाण्यात माणसांनी ते बनवणं शक्यच नव्हतं. पण जे सत्य समोर आलं त्याने सगळेच 2007 साली अमेरिका आणि कॅनडाच्या बॉर्डरवर असलेल्या लेक मिशिगन तलावात डॉक्टर मार्क होली नावाचे एक आर्किओलॉजिस्ट सोनार टेक्नॉलॉजी वापरून तलावाचा तळ स्कॅन करत होते. या तलावाचं पाणी इतकं हाडं गोठवणार आहे आणि खोल की तिथे नॉर्मल माणसाने काही सेकंद थांबणंही अशक्य आहे. पण डॉक्टर मार्क एका मिशनवर होते. ते तिथे एका अनेक वर्षांपूर्वी बुडालेल्या जुन्या जहाजाचा शोध घेत होते. पण स्कॅनिंग सुरू असताना अचानक स्क्रीनवर काहीतरी विचित्र दिसलं. जहाजाच्या मलब्याऐवजी तिथे खूप लांब आणि एकदम सरळ रेघ दिसत होती. आता स्क्रीनवर बघून ती नक्की काय वस्तू आहे याचा अंदाज बांधणं अशक्य होतं. शेवटी डॉक्टर होली यांनी स्कुबा डायव्हिंग गिअर घातला आणि थेट त्या अंधाऱ्या थंडगार पाण्याच्या खोलीत उडी घेतली. खोल तळाशी गेल्यावर त्यांना जे दिसलं ते याआधी त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. तलावाच्या सपाट रेतीवर मोठमोठ्या दगडांची परफेक्ट सरळ 1.5 किलोमीटर लांब लाईन बनवलेली होती. हे दगड पाहूनच कळत होतं की हे निसर्गाने स्वतःहून केलेलं नाहीये. कोणीतरी हे दगड मुद्दाम तिथे आणून एका लाईनीत रचलेत, कारण निसर्गात अशी परफेक्ट सरळ लाईन बनणं निव्वळ अशक्य. ही दगडांची लाईन पाहून डॉक्टरांची क्युरिओसिटी वाढली. ते त्या लाईन सोबत पुढे पोहत गेले. तेव्हा ते अशा ठिकाणी पोहोचले जिथे त्या दगडांचं एक परफेक्ट सर्कल बनवलेलं होतं, इंग्लंडच्या जगप्रसिद्ध स्टोनहेंज सर्कल. आणि या सर्कलच्या शेवटी एक खोल दरी होती. जेव्हा पाण्याच्या खालच्या या छोट्या स्टोनहेंजची बातमी बाहेर आली तेव्हा मीडियामध्ये एकच खळबळ उडाली. जगभरातले सायंटिस्ट चक्रावून गेले. दावा केला जाऊ लागला की हे स्ट्रक्चर तब्बल 10,000 वर्ष जुनं आहे, म्हणजे इंग्लंडच्या मूळ स्टोनहेंज पेक्षाही 5,000 वर्ष जुनं. तर्क लावले गेले, थिअरीज समोर आल्या. लोकांना असं वाटत होतं की असं स्ट्रक्चर बनवणं माणसाच्या बसची बातच नाहीये. हे नक्कीच एलियन्सनी बनवलं असणार. तर काहींचं म्हणणं असं होतं की प्राचीन लोकांच्या जादूटोणा किंवा धार्मिक विधी करण्याचा हा गुप्त अड्डा होता. पण डॉक्टर मार्क होली यांचं डोकं काहीतरी वेगळाच विचार करत होतं. त्यांना वाटत होतं की मीडिया फक्त त्या गोल चक्रावर फोकस करतोय, पण खरं रहस्य तर त्या 1.5 किलोमीटर लांब सरळ दगडांच्या लाईनीत दडलं होतं. आणि याच वेळी 300 किलोमीटर दूर असलेल्या लेक ह्युरॉन या तलावात सुद्धा सेम टू सेम अशीच दगडांची लाईन बनलेली सापडली, ज्यामुळे या रहस्यावरचा पडदा हटला. अँथ्रोपोलॉजिस्ट जॉन ओशे, ज्यांनी ही दुसरी लाईन शोधून काढली होती, त्यांनी एक खळबळजनक रिसर्च पेपर पब्लिश केला. जॉन ओशे यांच्या रिसर्चने या रहस्याचा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की या दगडांच्या लाईन्स कोणत्याही एलियन्सनी किंवा जादू टोण्यासाठी बनवलेल्या नव्हत्या, तर हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन शिकाऱ्यांनी बनवल्या होत्या. आर्किओलॉजीच्या भाषेत त्याला ड्राईव्ह लाईन्स असं म्हणतात. पण इतक्या मोठ्या दगडांची लाईन आखून कसले शिकार होत असेल? तर हजारो वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत बर्फाच्छादित प्रदेशात कॅरिबू नावाचे मोठे रानटी रेंडियर असायचे. या प्राण्यांची एक फार विचित्र सवय होती. त्यांच्या समोर कोणतीही सरळ लाईन किंवा रस्ता दिसला की ते डोळे मिटून फक्त त्याच मार्गावरून पुढे चालत राहतात. रस्ता सोडून इकडे तिकडे भटकतच नाही. आता प्राचीन काळातील हुशार शिकाऱ्यांनी कॅरिबू प्राण्यांची हीच कमजोरी ओळखली होती. शिकारी काय करायचे तर जमिनीवर मैलोन मैल लांब दगडांची सरळ लाईन रचायचे. कॅरिबूचे कळप त्या दगडांच्या लाईनीला रस्ता समजून सरळ चालत पुढे जायचे. ती लाईन सरळ त्या गोल चक्रापाशी म्हणजे स्टोनहेंज पाशी येऊन संपायची. या गोल चक्राच्या बाजूला शिकारी मोठ्या दगडांच्या मागे हत्यारं घेऊन लपलेले असायचे. आणि त्या चक्राच्या अगदी पुढे काय होती तर ती मोठी खोल दरी. त्यामुळे व्हायचं असं की कॅरिबू प्राणी त्या सरळ लाईनवरून चालत थेट चक्रात यायचे. पुढे दरी असल्यामुळे त्यांना पळता यायचं नाही आणि ते तिथेच ट्रॅप व्हायचे. दगडांमागे लपलेले शिकारी मग अगदी सहजपणे या विशाल प्राण्यांची शिकार करायचे. पण हे पाण्याखाली गेलं कसं? तर सायंटिस्टने सांगितलं की 10,000 वर्षांपूर्वी इथे कोणताही तलाव नव्हता. ती एक कोरडी आणि सपाट जमीन होती. जेव्हा आईस एज संपलं, बर्फ वितळला, तेव्हा या भागात प्रचंड पाणी साचलं आणि तिथे तलाव तयार झाले. डॉक्टर होली यांना आता पूर्ण खात्री पटली होती की त्यांनी लेक मिशिगन मध्ये जे पाहिलं तो आपल्या पूर्वजांनी अन्न मिळवण्यासाठी बनवलेला एक अप्रतिम सापळा होता, जो पाण्याच्या शेकडो फूट खाली गाडला गेला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.